आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून आरोपी विरुद्ध आतापर्यंत एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणं, जादूटोणा आणि आर्थिक फसवणूक यांसारखे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील काही पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या बदनामीचा मुद्दा समोर आलाय. या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील महत्त्वाची माहिती उघड केली आहे. सातपुते यांच्या माहितीनुसार आरोपी अशोक खरात हा महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. तो स्वतःला दैवी शक्ती असल्याचं भासवून महिलांना भीती दाखवत होता. कुटुंबियांच्या मृत्यूची भीती, बदनामीची धमकी देत तो महिलांचं लैंगिक शोषण करत होता. तसेच खडे, चिंचोके यांसारख्या वस्तूंमधून उपचार करण्याचे भासवून पैसे उकळले जात असल्याचंही उघड झालंय. ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेऊन दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण करून अंधश्रद्धा पसरवली जात होती. तपासादरम्यान हेही समोर आले की समाजात बदनामीची भीती असल्याने अनेक महिलांनी दीर्घकाळ अत्याचार सहन केला. मात्र आता त्या पुढे येत असून गुन्हे दाखल करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केलं आहे की पीडितांची ओळख उघड करू नये, त्यांचे व्हिडिओ शेअर किंवा संग्रहित करू नयेत. असं केल्यास त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागू शकतं. सायबर पथकाने आतापर्यंत 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या असून सोशल मीडियावर सतत लक्ष ठेवलं जाते. आक्षेपार्ह पोस्ट करणारे काही ग्रुप बंद करण्यात आलेत. या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर अहिल्यानगर पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे की लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढील काळात आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. 2018 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर काम सुरू झालं. उद्घाटनानंतर मेट्रोच्या ट्रायल रनमध्ये भाग घेणारे शिंदे आणि फडणवीस यांनी या प्रकल्पाचं महत्त्व सांगितलं. दहिसर पूर्व ते काशीगाव पर्यंतचे मेट्रो मार्ग सुरू होऊन मुंबई आणि मीरा भाईंदर यांच्यातील वाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की मेट्रो 9चा दुसरा टप्पा साईबाबा नगर ते सुभाषचंद्र नगर या 4.3 किमी लांबीच्या मार्गावर सुरू आहे, ज्याचं 96% काम पूर्ण झालंय. यंदाच्या वर्षीच या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि मीरा भाईंदर यांच्यातील प्रवासाचा वेळ जवळपास 30 मिनिटांपर्यंत कमी होईल. मेट्रो 9 मेट्रो 7ला जोडली जाईल आणि पुढे मेट्रो 3 सोबत एकत्र केली जाईल. यामुळे मुंबईतील कुलाबापर्यंत थेट प्रवास करता येईल. 80% कॅशलेस व्यवहार, सौर ऊर्जा आणि LED लाइटिंग यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पामुळे तो एक हरित प्रकल्प म्हणून ओळखला जाईल. याशिवाय मेट्रो आणि कोस्टल रोडच्या माध्यमातून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल. फडणवीस यांनी सांगितलं की दिल्लीच्या नंतर मुंबई मेट्रो दुसऱ्या क्रमांकावर येईल आणि पुढील 3 ते 4 वर्षात अधिक मेट्रो नेटवर्क सुरू होईल. आज महाराष्ट्रातल्या दहिसर ते काशीगाव मेट्रो मार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि अन्य राजकीय नेत्यांनी मेट्रो ट्रेनमधून प्रवास केला. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरे उपस्थित असताना मेट्रोच्या प्रवासादरम्यान एक मजेदार प्रसंग घडला. प्रताप सरनाईक यांनी बोलताना मजेच्या मूडमध्ये मीरा भाईंदरमधील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या जमिनींचा उल्लेख केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मीरा भाईंदरमध्ये 30% जागा नरेंद्र मेहता यांची आहे, त्यापैकी 10% जागा ते मला द्यायला तयार आहेत. त्यावर सर्व उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावेळी नरेंद्र मेहता सरनाईक यांना सावध करण्याचा प्रयत्न करत होते, पण सरनाईक थट्टा करतच राहिले. मुख्यमंत्र्यांनी हसत हसत सरनाईक यांना चेतावणी दिली. आपण चकाला करू आणि येथे हे सगळं आपलं रेकॉर्ड करतील असं म्हणत ते बोलत होते. यामुळे वातावरण आणखीन हलकं झालं आणि उपस्थितांनी पुन्हा हशा केला. या कार्यक्रमादरम्यान काशीगाव मेट्रो स्थानकाचं काम रखडल्याचं समजतंय. स्थानकाच्या बांधकामासाठी लागणारी जागा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची असल्याने त्यांची कंपनी अधिक मोबदला मागत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच या विषयावर मिश्किलपणे टिप्पणी केली आणि ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
आजपासून ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात हिंदुस्थानातील एकमेव सिंगल शीट हार्क रॉक टनल बोरिंग मशीन नायक याचा वापर करण्यात आलेला आहे। या मशीनच्या मदतीने बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले, ज्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि बोरिवली यांच्यातील प्रवास आता फक्त 15 मिनिटात पूर्ण होईल, जो सध्या 60 ते 90 मिनिटं घेतो। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जातो, त्यामुळे पर्यावरणावर कमी परिणाम होईल याची विशेष काळजी घेतली जाते। बोगद्यात 3 लेन, आपत्कालीन मार्ग, 300 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेजेस आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे। या बोगद्यांची एकूण लांबी 11.84 किमी असेल, ज्यात 10.25 किमी बोगदा असेल। हे बोगदे ठाणे आणि बोरिवली यांना जोडणारे 2 समांतर मार्ग निर्माण करतील। या प्रकल्पाच्या कामांसाठी सर्व आवश्यक पर्यावरणीय आणि वन मंजुरी प्राप्त करण्यात आल्यात। या प्रकल्पात जवळपास 11,000 झाडं लावली जातील, जे भरपाई वृक्षारोपण म्हणून केली जाणारी क्रिया आहे। तसेच ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प ठाणे कोस्टल रोड आणि इतर प्रमुख रस्ते जाळ्यांशी एकात्मिकपणे जोडला जाईल। त्यामुळे नाशिक, कल्याण आणि नवी मुंबई येथून येणारी वाहनं थेट बोगद्यापर्यंत प्रवेश करू शकतील। बोरिवली परिसरात उड्डाण पुलांशी जोडणी केल्याने दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम दिशेच्या वाहतूक व्यवस्था अधिक सुगम होईल। हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवलं आहे। आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रशासनातील सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या संस्थात्मक बदलाचा आहे। हे सेंटर आता कंपनी म्हणून कार्यरत होईल। या निर्णयामुळे विविध क्षेत्रातील प्रकल्पांना गती मिळेल। यामध्ये रस्ते माहिती प्रणाली, जलयुक्त शिवार, महाअग्री ट्रेक आणि इतर महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे। महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर स्थापनेसाठी आहे। यामुळे भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनातील कार्यक्षमतेत सुधारणा होईल। तसेच संशोधक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवता येतील। महावितरणाची आर्थिक पुनर्रचना करण्याचा आहे। यामुळे महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होईल आणि कृषी वितरण व्यवसायाचं विभाजन होईल। यासाठी सरकारी रोखे भांडवली बाजारात आणले जातील, ज्यामुळे कर्जाचा भार कमी होईल। अखेर महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। यात आपत्ती व्यवस्थापनासाठी खाजगी भांडवलाची मदत घेऊन वित्तपुरवठा उभारला जाईल। जागतिक बँकेकडून 165 कोटींचा निधी मिळणार आहे। हे सर्व निर्णय राज्याच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची पाऊलं आहेत आणि प्रशासनातील कार्यक्षमतेला गती देतील। नागपूर शहरातील गणेशपेठ येथील एका घरात 15 जिलेटिन कांडे आणि 58 जिवंत डेटोनेटर सापडल्याने खळबळ उडाली आहे। या स्फोटकांचा शोध एक माजी संचालक उज्ज्वल लांजेवार यांच्या घराच्या अंगणात लागला। सकाळी लांजेवार कुटुंबातील सदस्यांनी अंगणात एक बेवारस बॅग पाहिली, ज्यात स्फोटकांसारखं साहित्य दिसल्याने त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला। प्राथमिक तपासणी जिलेटिन कांड्या, डेटोनेटर आणि कनेक्टर आढळून आलेत। या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। पोलीस आयुक्तांनी तपासाची चक्र वेगाने फिरवण्याचे निर्देश दिले असून क्षेत्रातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले। या घटनेच्या गांभीर्याने ATS आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या तज्ज्ञांचा समावेश करण्यात आलाय। जिलेटिन सामान्यतः खाणकाम किंवा विहिरी खोदण्यासाठी वापरलं जातं, पण शहरी भागात अशा स्फोटकांचा आढळून येणं एक मोठा कट किंवा योजनांचा भाग असू शकतो। पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद ठेवून नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे। अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावर जोरदार वाद निर्माण झाला होता। स्थानिक प्रशासनाने खेळोबा मंदिराजवळ पुतळ्याच्या जागेची मोजणी सुरू केली असता ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि धमक्याही दिल्या। यावरून माढा पोलिसांनी हाके आणि त्यांच्या 60 ते 70 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पुतळा उभारणीमुळे धनगर आणि मराठा समाजात तणाव निर्माण झाला होता। अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे उभारला गेला होता, ज्यामुळे स्थानिक समाजांमध्ये वाद निर्माण झाला। प्रशासनाने त्या ठिकाणाच्या मोजणीसाठी आदेश दिले होते, पण आंदोलनकर्त्यांनी त्यावर विरोध केला। आंदोलनकर्त्यांनी जागेवरील पुतळा हटवण्याचा विरोध केला, परंतु प्रशासनाने पुतळ्याच्या स्थलांतराचा निर्णय घेतला। लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाहीये, पण त्याच्या स्थापनेसाठी निवडलेली जागा धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर असलेली चुकीची आहे। त्याचबरोबर पुतळ्याचे स्थलांतर केल्यानंतर त्याच्या सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचं आश्वासन दिलं आहे। वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।